वानखेडे स्टेडियमवर राजकीय फटकेबाजी। नार्वेकरांनी घेतली शेलारांची विकेट, तर नार्वेकरांची गोलंदाजी तर शेलारांची फलंदाजी। श्रीगोंदा येथील बहादूर गडाचे नाव धर्मवीर गड करा। भाजपचे आमदार विक्रमसिंह पासपुतेंची आशिष शेलार यांच्याकडे मागणी। रायगडमध्ये प्रक्षोभक भाषण टाळण्यासाठी आदित्य तटकरे यांची सूचना। कार्यक्रमांच्या अटी शर्तींची प्रत पाहुण्यांनाही पाठवा। आदित्य तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश। परभणीच्या क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात। क्रीडा स्पर्धेचं बिल काढण्यासाठी 2.5 लाख रुपये लाचची केली होती मागणी। वर्ध्यातील मिर्झापूर गावानं 100% सौरग्राम होण्याचा मिळवला मान। जिल्हाधिकारी कार्यालयानं देखील गावकऱ्यांना दिला चांगला प्रतिसाद। नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीनं केलेल्या कामांची चौकशी करण्याची काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी। महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप। हिंजवडी जळीत कांड प्रकरणातील आरोपीला अखेर अटक। रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी घेतलं ताब्यात। लातूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक। पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। ग्रामस्थांना करावी लागते घागरभर पाण्यासाठी वणवण। पुण्यात दारू विक्री करणाऱ्या तरुणाला चांगला चोप। थेट दारू दुकानात घुसून केली मारहाण। तर या प्रकरणी 4 पुरुष आणि 2 महिलांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। नांदेडच्या आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव। वसतिगृहात अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांना दिले जाते निकृष्ट दर्जाचे जेवण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।